या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक तर्फे यंदाची दिवाळी वंचित आणि गरजू बांधवांसोबत साजरी करण्यात आली। समाजातील उपेक्षित घटकांना दिवाळीच्या आनंदामध्ये सहभागी करून घेण्याचा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। 1000 निराधार महिलांना साडी वाटप, 250 अनाथ मुलांना नवीन कपडे वाटप, 75 भिक्षुकांना फराळाचं वाटप हा कार्यक्रम घोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डन मध्ये करण्यात आला। तसंच यावेळी भिक्षुकांना अभ्यंग स्नान घालण्यात आलं। संस्थेच्या स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी जाऊन या समाजघटापर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचविला। दिवाळी हा आनंद आणि प्रेमाचा सण असून वंचितांसोबत ही दिवाळी साजरी केल्यानं त्याचा खरा अर्थ पूर्ण होतो, असं संस्थेचे विजयकुमार चंचुरे यांनी सांगितलं। पहिल्यांदा भिक्षुक मंडळींना पाहुणे मंडळींच्या हस्ते अभ्यंग स्नान घालण्यात आलं। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भूमापन अधिकारी मान्य गजानन पौळ, BSNL मुंबईचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे, लायन्स क्लबचे स्वामीनाथ कलशेट्टी, शिवलाल हरळीकर माळी, फॅमिली फिजिशियन डॉक्टर अमित बाकळे आणि समाजसेवक राजू हौशेट्टी यांच्या सहयोगानं हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। तर इनरव्हील स्टारलेटच्या अध्यक्षा सोनिया चंकेश्वर, सेक्रेटरी लोणी मॅडम आणि एक्झिक्युटिव्ह संध्या रच्चा यांची यावेळी उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आस्थाच्या वतीनं परिश्रम घेण्यात आले। ज्येष्ठ सभासद इंदुबाई छंचुरे, आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, अविनाश मार्चरला, रवींद्र गोयल, सूरज रघुजी, प्रकाश डोंगरे, अनिता तालिकोटी, संगीता छंचुरे, ज्योत्स्ना सोलापूरकर यांचं सहकार्य लाभलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन विद्या सिंगम यांनी केले। स्तुत्य असे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। त्याच्याच औचित्याने दिवाळी हा सण जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक प्रकाशाची दिवा घेऊन येतो, असे ही दिवाळीचा सण वंचितासोबत, गोरगरिबासोबत, कष्टकऱ्यासोबत करण्याचा निर्णय या ठिकाणी आस्था रोटी बँक दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला जातो। त्यामध्ये आस्था रोटी बँकेचे विजयजी चिंचुरे व आस्था रोटी बँकेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात। आणि खरोखरच हा जो उपक्रम आहे हा माझ्या तर बघण्यामध्ये कुठे झाला नाही, कारण मी मुंबईमध्ये काम करतो। तर असे देखील असा उपक्रम दिवाळीचा जे तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने फराळ वाटप किंवा कपडे वाटप करतात, परंतु असा जो कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होतो हा खरोखरच संपूर्ण भारतामध्ये असा कार्यक्रम कुठंच मला बघायला मिळाला नाही। पण परंतु या ठिकाणी जो कार्यक्रम केला जातो ते प्रत्येकाचे जे भिक्षुक आहेत खास करून की त्यांना देखील या ठिकाणी आवर्जून बोलवलं जातं आणि त्यांच्या देखील एक जीवनामध्ये प्रत्येक त्यांना जरी कोण नसलं तर आम्ही तुमच्या सोबत आहे अशा पद्धतीचे धीर या ठिकाणी आस्था रोटी बँकेच्या वतीने दिलं जातं। तर या ठिकाणी मी प्रत्येक आस्था रोटी बँकेचे जे कळत न कळत यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। या उपक्रमात स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।